खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि इकडे बाळूमामा देवस्थान पण आहे आणि डॅम पण आहे। पैदल उधर जा रहे हैं। पीछे गाड़ी है क्या? पीछे गाड़ी है क्या? हाँ पीछे सेट करके रखो, बेस्ट रहेगा। उतार देना एक मिनट पार। हाँ। पहले उतरून थोड़ा साइड सांभाळून देना। हाँ। एक सेकंड थांबून जा, रुको भैया, रुको 2 मिनिट, इसको उतरने दो। आता गाडी आम्ही इथे ठेवत आहोत आणि पैदल जाणार आहोत। छत्री वगैरे घ्यावं लागेल पण मागचे तर मागे पलटून गेले, मागच्या मागेच पलटून गेले कारण खूप जास्त ट्रॅफिक आहे। वापस चालले आता आम्ही खाली उतरत आहोत। इथे गाडी उभी केलेली आहे आम्ही आणि पैदल आम्ही जाणार आहोत। बघू आता किती लांब आहे, 2 किलोमीटर म्हटलेलं आहे त्यांनी, पण बघू थकले नाही पाहिजे। 2 किलोमीटर आहे, आता बघू। तुम्ही जाऊन आले का वरती? अच्छा, व्हेरी गुड, यू आर सक्सेसफुल। वरचा गड जो आहे तो चढला जात नाही आहे। थोडं फोटोशूट वगैरे केलं, मध्ये ब्रेक घेतला आणि आता पाऊस आलेला आहे, परत छत्री घेतली आणि आता निघत आहोत। म्हणजे खूप जास्त गर्दी आहे तिथे, अजूनपर्यंत आम्ही पोहोचलो नाही आहोत आणि गाडीवाल्याला थोडंसं, जो ड्रायव्हर आहे त्याला गाडी वरती आणायला लावलेली आहे। चला, दम आलेला आहे पण एन्जॉय करायचा आहे, तर कोणत्याही हालतीमध्ये एन्जॉय करायचा। फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहोत आणि हे अशा प्रकारे आहे, म्हणजे क्लिअरिटी आहे नाही, थोडं धुके वगैरे दिसेल तुम्हाला। लोणावळा इकडे आलेला हो वरती। तुरगाली धरण इकडे आहे, तुरगाली धरण बघा। डॅम कडे हा जातो का रस्ता? कुठे जायचं? हा, इकडनं की इकडनं? इकडनं म्हणत आहे। व्यवस्थित कोणता आहे पण? खूप असा चढ सारखंच आहे का? इथून लवकर आहे। बघा किती सुंदर आहे। खरंच आम्ही नसता आलो तर खूप जास्त मिस केलेलं असतं हे सगळं। इथे मस्त बुटा गरम गरम होत आहे, खात आहे लोक। डॉगी मस्त पाहत आहे। ठीक है, चला जायचं समोर। निसर्ग बघा किती सुंदर आहे। बघू शकता वारा किती आहे तो केसांवरनं। हा पूल आम्ही पार केलेला आहे आणि या पुलाच्या अलीकडे आहे असं सगळं।
मस्त डॉगी पण आलेला इथे सैर करायला आलेला आहे. इथे बोलायची काहीच गरज नाही आहे, फक्त तुम्हाला मी निसर्ग दाखवणार आहे. मस्त झुरझुर झुरझुर वारा. आणि ही बघा इथली लोणावळा सिटी अशी आहे. थोडं जवळून दाखवते मी. काळी येऊ शकत होती वरती, पण सगळ्यांनी आम्ही पलटवायला लावली आणि आता आम्ही गाडी बोलवलेली आहे वरती. कारण मंदिर इथे बाळूमामाचं मंदिर जे आहे तर ते 3 किलोमीटर आहे. हे आहे बाळूमामाचं मंदिर. कोणता? हा 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 ते धबधबे. हा इकडे आहे बाळूमामा मंदिर. चला दाखवते. हे बघा हे आहे मंदिर समोर. हे आहे श्री सद्गुरू संत बाळूमामा मंदिर देवस्थान. चप्पल काढायचे असे शूज तुमच्याजवळ पाहिजे वरती चढायचं असेल तर. खूप सारे कुत्रे आहे बाबा इथे. डॉगी, छोटे छोटे पिल्ल. सुंदर आहे मंदिर. प्रत्येक महिन्याला आमुषला भंडारा असतो. काय? प्रत्येक महिन्याला आमुषला भंडारा असतो. हो का? हे हळद इथे लावायचं. सकाळी आपलं निवद केलं. काय? सकाळीच देवाला निवद केले ना. अच्छा अच्छा. मला पण लावायचं आहे. सगळ्यांना थांब जादू. हे कोणतं गाव आहे? हे पांगोळी धनगर असते. पांगोळी. आणि याला काय म्हणतात? बाळूमामाचा भंडारा. अच्छा, बाळूमामाचा भंडार. बघा मस्त लावलेला आहे हळद. खूप छान. आणि मंदिर खूप मस्त आहे. प्रसाद नाही दिला मला. थोडंसं शिरा आहे की काय? हो शिरा. काय आहे? मिठाई कलाकंद. कितीला आहे? 100 रुपये. आणि हे काय आहे? फोटो प्रतिमा बाळूमामा. यांची काय स्टोरी आहे बाळूमामाची? काही बाळूमामाचे शंकराचा अवतार आहे. अच्छा. त्यांचं समाधी आदमापूरला आहे, कोल्हापूरच्या पुढे 40 किलोमीटर. तर ते सरपंच आहेत. ते आदमापूरला 8 वर्ष वारी करायचे तिथले गावचे बघून करा. त्यांना साक्षात्कार झाला. मामाने साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी मंदिर बांधलं. आज 9 वर्ष झाले. 2014ला पूर्ण झाले काम. 9 वर्ष झाले. प्रत्येक आमुषाला भंडारा असते इथे. आमुषाला हनुमान जयंतीला आपली यात्रा असते, 1 दिवसाची यात्रा. काय आहे गावाचं ना? पांगोळी धनगर वस्ती. आणि 2 टाइम आरती असते, सकाळी 7ला संध्याकाळी 7ला 2 टाइम आरती असते. धनगर समाज. हो धनगर आहे. आदिवासी लोक पण राहतात. कारण मी पहिल्यांदा नाव ऐकले ना, म्हणजे पुष्कळशे संत. पण चालू आहे. अच्छा हो का? ज्यांना कुणाला माहीत नसेल ती माहिती मिळेल. माझं YouTube चॅनल आहे.
त्या माध्यमातून. हां बाळूमामाच्या नावाने चांगलं हां 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 ते अच्छा ह्यांचं हे आहे का ते स्टोरी. हां हां अजून पण चालू आहे. हां 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 बघावं लागेल. चल छान. माझं अर्चना ढोंगणे. ठीक चल छान माहिती दिली. इथे काहीच नाही आपण हिल स्टेशनवरचं खाण्याचं वगैरे फक्त बुट्टा आहे. मराठी आहे की काय हिंदी आहे. हा हिंदी आहे का मग समजलं नाही का जे बोललो ते समजलं की नाही. राजपूत मैं तो यहाँ का रहने वाला है कि बाहर का रहने यहीं पे रहता है. मुंबई में रहता है. घूमने आए. छान दिसत आहे ते येल्लो. बघ इकडे रोम रोम भाई. हा जास्त छान वाटला मला. चल हा ना झाला पुष्कळ घेतलं. पुढची काय चेक मारूया. सगळंच ओला आहे हात धुशील.